हिंगोली जिल्ह्यातील बाभुळगाव येथे लहाडी पौर्णिमेनिमित्त श्री संत येडोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण गाव भक्तिमय झाले आहे। बाभुळगाव येथील उंच टेकडीवर असलेल्या पुरातन श्री संत येडोबा महाराज मंदिरात आजपासून वार्षिक यात्रेला सुरुवात झाली आहे। माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे लहाडीची मोठी परंपरा आहे, ज्यामध्ये मातंग समाजातील नागरिक मोठा खड्डा खोदून त्यात लाकडे जाळून निखारे तयार करतात। आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविक या धगधगत्या निखाऱ्यांवरून अनवाणी चालतात, तरीही त्यांचे पाय भाजत नाहीत, ही या ठिकाणची मोठी ख्याती आहे। या यात्रेसाठी जिल्ह्याबाहेरून सुमारे 1.5 लाख भाविक येण्याचा अंदाज असून मंदिर कमिटीचे अध्यक्ष किशोर पाटील आणि ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत। सरपंच व ग्रामसेवक भागवत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात आल्या असून गोरेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे। बाभुळगाव येथे मोठ्या प्रमाणावर लहाडी पौर्णिमेचा कार्यक्रम केला जातो आणि या कार्यक्रमासाठी सर्व गावकरी मंडळी तसेच गावचे माजी उपसभापती किशोर पाटील यांचे मोठे सहकार्य राहते आणि गावातील मंडळीचे पूर्ण सहकार्य राहते। गाव अतिशय सुखसोयींना नांदते, तिन्ही समाज एकत्र नांदतात आणि गावात मोठ्या प्रमाणे चांगले सहकार्य मिळते आणि आम्हाला गोरेगाव पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी योग्यरित्या गावामध्ये अतिशय मंदिर गावामध्ये असल्यामुळे गावामध्ये अरुंद जागा असल्यामुळे परंतु पोलीस प्रशासन आणि आमच्या गावाचे ज्येष्ठ नागरिक यांचं सहसेवक माजी सरपंच सर्व गावचे नागरिक अतिशय उत्कृष्टपणे मदत करतात आणि गावचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडतात। त्या 1 फेब्रुवारी माघ महिन्यातली जी पौर्णिमा येते, त्या प्रत्येक माघ महिन्यातल्या पौर्णिमेला बाभुळगाव येथे येडोबा महाराजाची यात्रा भरते। या यात्रानिमित्त वाड्यावर एक कार्यक्रम असतो लहाडीचा। या लहाडीमध्ये विस्त वाजतो आणि जे काही भक्त आपला नवस बोलतात त्या नवस फेडण्यासाठी संध्याकाळी 6 ते रात्री 10 या दरम्यान त्या लहाडीमधून त्या विस्त वाहून चालतात। विस्त वाहून जाताना भक्ताला कुठल्याही प्रकारची विजा होत नाही। दिवसभर त्याच्यात लाकडं जाळून आहार तयार केला जातो आणि त्या आहाराहून ते भाविक भक्त आपली श्रद्धा ठेवून त्या आहाराहून चालतात। फार मोठ्या प्रमाणात इथं उद्याला पब्लिक म्हणजे 40-50 हजार पब्लिक इथं या देवस्थानावर दर्शनासाठी येते। पंचक्रोशीतून लोक येतात, पण सर्व जाती धर्माचे लोक या मंदिरावर येऊन आपला भक्ती विलीन होतात। हे येडोबा महाराजाला मानणारा आमच्या गावातला 100% वर्ग आहे। हा वर्ग म्हणजे कुठल्याही जाती धर्माचे लोक असो, सापाला हा म्हणता मारत नाही। कुणालाही साप चावला, कोणी दवाखान्यात न जाता या येडोबा महाराजाच्या मंदिरावर येऊन बसतो आणि देवाचं तीर्थ पितो। देवाचं तीर्थ पिल्यावर संडास उलटी किंवा लघवी झाली की त्याचा धोका टळला असं गृहीत होते आणि त्याला त्याच्या बाद कुठलीही विजा होत नाही। यात्रा म्हणजे फार काय दिवस चालत नाही इथं। म्हणजे देवाच्या नावाखाली फक्त इथं 2 किंवा 3 दिवस यात्रा असते। इथं कबड्ड्या कुस्त्याचं आयोजन केल्या जाते। बाकी फार काय अशी मोठी यात्रा म्हणून भरत नाही, जास्त दिवस काय चालत नाही। 2-4 दिवसाची यात्रा असते। त्या लहाडीची पूजा सकाळी खोदताना इथं लहाड खोदण्याचं जे मान आहे हे आमचे मातंग समाजाच्या बांधवासाठी आहे। खोदण्याचं काम द्यायचं असते, ते त्याची सकाळी पूजा करून लहाड खोदतात। संध्याकाळी जेव्हा लहाड चालू होते त्या आमच्या गावचे मानकरी आहेत, ते पहिली लहाडीची पूजा करून ते त्याची लहाड खेळतात। त्याच्यानंतर सर्व भाविक भक्ताला त्याच्या मागून जातात। ते दरवर्षीप्रमाणे येडोबा यात्रा महोत्सव या मंदिरामध्ये यात्रा भरते आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक भक्त आजूबाजूच्या पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील लोक इथे दर्शनासाठी येतात आणि अतिशय प्रसिद्ध हे धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी आणि हे खूप मोठं श्रद्धास्थान आहे। त्याकरिता आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने एक पूर्वनियोजित आराखडा आखून या ठिकाणी यात्रेचं जे मोठं नियोजन आहे त्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या सूचनेप्रमाणे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि सदर ठिकाणी कोणताही
अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत आम्ही यात्रा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत दक्ष राहू आणि बंदोबस्त अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा सर्वस्वी प्रयत्न करू. आमच्या गावची यात्रा असते. यात्रेत धगधगत्या याच्यावरून जो विस्त्याचा आहार पडतो त्यावरून लोक चालतात. कोणाला कुठल्याही प्रकारची विजा होत नाही आणि कुठल्याही प्रकारचं कुठलं काही हे नुकसान होत नाही. आणि आमचं देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारा आमचा देव आहे. तुम्ही कुठलीही गुणातली इच्छा जरी असेल तुम्ही देवाकडे मागितली ती 100% पूर्ण होते. त्यानिमित्त आमच्या गावात आज 1 फेब्रुवारी संध्याकाळी 6:30ला लाड चालू होते. 9:30 पावणे 10 पर्यंत लाड असते आणि यात्रेनिमित्त गावामध्ये कुस्त्याची दंगल ठेवलेली आहे 4 तारखेला. दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत दंगल राहील आणि चांगल्या प्रकारे दंगल पण पार पडेल. आणि तिथला पहिला इनाम हा 41,000 रुपये आमचे काकाश्री दीपकराव वडकुते माजी समाज कल्याण आयुक्त यांच्याकडून आहे. दुसरा इनाम 31,000 आमचे काका उपसभापती किशोर पाटील यांच्याकडून आहे. तिसरा इनाम 21,000 रुपये आमचे काकाच आहेत मार्केट कमिटी संचालक राजूराव वडकुते यांच्याकडून आहे. आणि 15,000 इनाम आमचे स्वर्गीय आजोबा आहेत तलाठी साहेब संजय तलाठी यांच्याकडून त्यांच्या मुलाकडून आहे. 11वा इनाम म्हणजे 5वा इनाम 11,000 रुपये तो माझाच आहे. आणि असे भरपूर काही इनाम आहेत आणि छोट्या मोठ्या पण कुस्त्या खूप मोठ्या होतील. कुठल्याच प्रकारचं म्हणजे असं हे होणार नाही त्यामध्ये. अगोदर आणि जन्माच्या जी परंपरा आतापर्यंत अशी इजा झालेली नाही. आणि आमच्या गावामध्ये जी यात्रा आणि उद्याचा कार्यक्रम श्रीची 6 वाजता महापूजा होणार आहे. त्याच्यानंतर लाडीचा कार्यक्रम होणार आहे. आणि इथं आमचे किशोर पाटील जे गावचे जे नियोजन करतील त्यांच्याप्रमाणे सगळा गावचा कारभार आमचा चालतोय. आम्ही येतो देवाच्या आमचा श्रद्धा आहे. त्याच्यानंतर आम्ही देवाला सगळ्याच्या वतीनं आम्ही तिथे येतो आणि आमची श्रद्धा आहे. आम्ही देवावर येतो आणि आमचा पांडा ऑटोमॅटिक बंद होते. आम्हाला काही विजा होत नाही सापचावल्याच्या नंतर. पूर्वीपासून अशी परंपरा आहे की आम्हाला आगीमधून गेल्याच्या नंतर काहीच आम्हाला विजा पावत नाही. ही आमची देवाची कृपा आहे. श्री बळा महाराजांची कृपा आहे. NTV न्यूज मराठी, हिंगोली.